नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी कादंबरी अक्करबोट्या हिचं कथन दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी करत असतो. आज रविवार. आज आपण 26वा भाग पाहत आहोत. आपण 25व्या भागामध्ये असं पाहिलं की सासऱ्यानं कोणालाही न सांगता दुसरी बायको केली. ती बायको घरी आली, अर्थात घरी आणली. वंदनाला सांगून त्यांनी घर झाडून बिडून घ्यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे वंदनानं सगळं केलं. त्या दिवसचा संध्याकाळचा स्वयंपाकही वंदनानंच केला आणि सगळ्यांना जीव घातला. अर्थात तिचे लेकरं, तिचा नवरा तेही तिथंच जेवले. सगळ्यांची जेवणं झाल्यावर मग त्या नवरीसोबत असणारी जी बाई होती ती वंदनाला म्हणाली की आम्हाला देवकाबाईच्या घरी नेऊन घालायला सांगा. देवकाबाई म्हणजे लक्ष्मणची बायको. म्हणजे देवकाबाई आणि नवरीची माय म्हणजे राधी, ह्या बहिणी. त्यात काही वंदनालाही गैर वाटलं नाही आणि म्हणून तिनं नवऱ्याला सांगितलं की यायला घेऊन जा आणि देवकाबाईच्या घरी सोडा. त्यावेळी सासरा बाहेर गेला होता. लक्ष्मणच्या घरी दिलीपनं म्हणजे वंदनाच्या नवऱ्यानं नेऊन सोडला आणि तो परत आला. तर त्यानं वंदनाला सांगितलं की आता ते लक्ष्मण संग वापस येणार आहेत. आणि वंदनाला वाटलं ठीक आहे. बराच उशिरा सासरा आला. सासऱ्यानं पाहिलं की नवी बायको घरात नाही. त्यानं विचारलं वंदनाला. तेव्हा वंदनानं सांगितलं की असं असं आहे, ती तिच्या मावशीच्या घरी गेलेली आणि ती येणार आहे. मग ठीक आहे. वंदनाला एक प्रश्न पडला की आता काय करू मी. सासरा आणि नवी सासू जर माडीवर झोपणार असतील तर त्यांच्यासाठी कंदिलाचा काच पुसावा लागेल, तेल टाकावं लागेल, लावून वर नेऊन ठेवायला लागेल. आता तसं जर समजा झालं तर हे तिच्या हातचं तिसरं अशा पद्धतीचं काम. पहिलं नारायण, दुसरं नारायण आणि